हाय, स्वागत आहे तुमचं अनुपमाज व्लॉगमध्ये. तर अशी नेहमीसारखी सुंदर अशी सकाळ होती. फक्त बदल एवढा होता की आज रविवार आहे आणि रविवारचं थोडंसं वेगळे काहीतरी प्लॅन होते माझे. पण सूर्याचं दर्शन हे महत्त्वाचं. त्यानंतर मग गच्चीवर आल्यावर थोडंसं एक 5-10 मिनटं इकडं तिकडं फिरणं, हे पण खूप आवडीचं काम. मग त्यानंतर मग ठरवलेले प्लॅन जे होते त्याप्रमाणे आज कामं करायची होती. थोडीशी 1-2 एक्स्ट्रा कामं होते, मग ते पण करायचे होते. मग त्यावर आले गच्चीवर आणि सूर्यदर्शन घेतलं. कुठलंही एक्स्ट्रा काम करायचं म्हणलं की त्याची पूर्वतयारी आपल्याला आदल्या दिवशीच करावी लागते. त्याप्रमाणे मी पण आदल्या दिवशी काही तयारी करून ठेवलेली होती रात्रीच कामांची, आणि त्याप्रमाणे मी काम करणार होते. तर असं सुंदर नारळाचं झाड, सकाळी सकाळी छान अशी हवा सुटलेली होती थंडगार, आणि सूर्यनारायणही खूप छान असं दर्शन देत होते नारळाच्या झाडाच्या मागून. तर छान असं प्रसन्न वाटत होतं सगळं वातावरण. आणि ह्या प्रसन्न वातावरणाने आणि सकाळच्या अशा म्हणजे सूर्यदर्शनाने जो मूड फ्रेश होतो ना, तर कामाचा उत्साहही खूप वाढतो. आणि खरंच सकाळची सुरुवात जर चांगली झाली ना, न चिडचिड करता, न ओरडता, किंवा कुठल्याही म्हणजे असं डोक्यात ताण न घेता जर सुरुवात सकाळची झाली तर दिवस नक्कीच खूप छान जातो आणि सकारात्मक जातो. आणि सकारात्मकता म्हणजे हे सगळं पाहणं म्हणजे सुद्धा एक सकारात्मकता. नारळाच्या झाडाला नारळही भरपूर लागलेत. खूप दिवसापासून म्हणत होते काढायचे. बघूया आता कधी काढणं होतं ते. त्यानंतर मग खाली गेल्यावर घेतलं छान असं ब्लॅक टी, आणि कॉफी संपलेली होती त्यामुळे पर्याय नव्हता. मग ब्लॅक टी घ्यायची होती, तर अर्धा कप घेतली थोडंसं फ्रेश वाटण्यासाठी, आणि त्यात 2-3 थेंब लिंबाचे पिळून घेतले आणि छान असं फ्रेश ब्लॅक टी घेतली. त्यानंतर आज ठरवलं होतं की आपण मुगवडी करूया थोडीशी, कारण रविवार आहे, वेळ आहे, तर मुगवडी करायची होती. त्यामुळं मग त्यासाठी मुगाची डाळ घेतली आणि अंदाजेच सगळं घेतलेलं होतं, आणि त्यात थोडीशी हरभऱ्याची डाळ घेतली, आणि ह्या दोन्ही पण डाळी अशा स्वच्छ धुवून 4-5 वेळा स्वच्छ धुवून भिजत घातल्या होत्या, आणि भिजत घालून बाजूला ठेवून दिल्या. आणि दुसरा प्लॅन असा होता की आज नाश्त्याला करायचा होता डोसा, म्हणून मग त्यासाठी पण सकाळी लवकरच कुकर लावलेला होता, आणि मग छान अशी हिरवी मिरची, कोथिंबीर वगैरे टाकून आलूची भाजी केलेली आहे. कधीतरी वेगळं बरं वाटतं, कारण रोज आपल्याला रोजचे जो कामाचा दिवस असतो, वर्किंग डेज असतात, मग त्या दिवशी भाजीपोळी, वरण-भात, भाजीपोळी, किंवा फार झालं तर कोशिंबीर किंवा एखादी चटणी, एवढंच आपलं रोजचं रुटीन सुरू असतं. कारण सकाळी गडबडीच्या वेळेस आपण हे बाकीचे पदार्थ करूच शकत नाही, आणि हे बाकीचे पदार्थ खायची इच्छा झाली तरी हे रात्री काही खाता येत नाहीत. मग त्यामुळं आज रविवारचा प्लॅन होता की आज आपण मस्त डोसा करायचा, आणि त्यासाठी आलूची भाजी तयार केली ही, आणि मग करायची होती हिरवी चटणी. तर हिरवी चटणीसाठी सुद्धा हे ओलं नारळ घेतलं होतं, डाळ व ओलं नारळ, शेंगदाणे थोडेसे, कोथिंबीर आणि हिरवी मिरची, याची ही मस्त अशी हिरवी चटणी केली. आणि हे सगळं आपण मिक्सरला लावून घ्यायचं. एक लक्षात ठेवायचं की यात लसूण अजिबात टाकायचा नाही. आणि मग ही हिरवी चटणी अशी छान दरदरीत छान तयार झाली, आणि त्याला खमंग असा तडका ह्या चटणीला दिला. मस्त वाटतं, कारण जेव्हा तडका पडतो ना, तो जो आवाज येतो ना सर, तो खूप छान वाटतो. अशा पद्धतीने तडका देऊन घेतला, आणि हे बॅटर तर तयार होतंच डोशाचं. मग डोसे करायला घेतले. पहिला डोसा थोडासा स्पॉन्जी करायचा होता, मोठा करायचा होता, कारण तो करायचा होता कियांशसाठी. बाकीचे मग आपल्याला सगळ्यांना नॉर्मल पातळ डोसे करायचेच होते. तर हा थोडासा मोठा डोसा करून घेतला होता, म्हणजे जाड थोडासा, आणि हा म्हणजे कियांशसाठी होता. त्यानंतर मग बाकीचे असे छान कुरकुरीत असे डोसे करून घेतले, आणि बाकी सगळ्यांना नाश्त्याला दिलं. सगळ्यांचे नाश्ते होत होतात. डोसा किंवा धपाटे असतील, हे पदार्थ असे आहेत की पटकन संपून जातात. मग त्यानंतर तयारी केली मुगवडीची. तर मुगवडीसाठी हे सामान घेतलेलं होतं: जिरे, पुन्हा धना पावडर, मीठ, कोथिंबीर, थोडीशी वाळवलेली मेथीची भाजी आणि लसूण. तर हे सगळं ह्या मुगवडीत टाकायचं होतं, आणि हे सगळं टाकून मुगवडीचं असं पेस्ट तयार केली, बॅटर तयार केलं. आणि त्यानंतर मग मुगवडी मी घरातच घालून घेणार होती, कारण गच्चीवर शक्य नाही, खूप लवकर ऊन येतं आणि खूप चटचट ऊन लागतं. मग त्यापेक्षा म्हणलं खाली आपण ताटात करूया ही मुगवडी, आणि नंतर ताटंवर आणून ठेवता येतील, तर दिवसभरात छान वळून जाते, कारण ऊन इतकं कडक आहे तर लगेच वळून जाते. तर मग त्यासाठी मुगवडी खालीच तयार केली, आणि वर नंतर ताट फक्त आणून ठेवले. तर तुम्ही पण उन्हाळ्यात काय काय पदार्थ करता नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि मुगवडीची भाजी पण खूप छान लागते, काही नाही, मस्तपैकी याला एक कांदा टाकायचा आणि छान अशी भाजी करून घ्यायची. वाटेल तेवढं आपल्याला तिखट मीठ आपल्या आवडीप्रमाणे टाकायचं, आणि अशा पद्धतीने मुगवडीची भाजी करायची. वाळल्यावर मस्त याला तोडता येतं. विशेष म्हणजे याला कुठल्याही आकाराची गरज नाही, आपण जसं वाटलं तसं टाकू शकतो हे. त्यामुळे हे पटकन होऊन जातं, आणि जेव्हा आपल्याला भाजी करायची तेव्हा आपण ह्याला थोडंसं तोडू पण शकतो, थोडे 2-2 तुकडेसुद्धा करून घेऊ शकतो. तर
तर ही मुगोळीची खमंग अशी भाजी लागते. जेव्हा रसाळी सुरू होते ना, रसाच्या दिवसात, तर रसासोबत ही मुगोळीची भाजी तोंडी लावायला खूप अप्रतिम लागते. त्यामुळे मग आमच्याकडे सगळ्यांना आवडते. तर कसा वाटला आजचा दिवस तुम्हाला नक्की सांगा. हे उन्हात ठेवल्यावर संध्याकाळपर्यंत वाळून जातील. उद्या तुम्हाला मी दाखवते नक्की. बाय.